दिवसाची सुरुवात मस्त गरमागरम टेस्टी ब्रेकफास्टने करायची इच्छा असेल ना, तर छोले भटुरे तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असेल। चला तर मग आज आपण बनवणार आहोत परफेक्ट अमृतसरी छोलेची भाजी। आणि या भाजीसाठी आपण घरचा मसाला न वापरता एक स्पेशल मसाला बनवणार आहोत आणि सोबतच मस्त टम्म फुगलेले भटुरे। बऱ्याच जणांची तक्रार असते की हॉटेलसारखे भटुरे घरी बनत नाही, तर त्यासाठी काही टिप्स मी सांगितल्या, सो व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात आधी भटुरे कसे बनवतात ते बघूया। भटुऱ्याचं पीठ बनवण्यासाठी घ्यायचं आहे मैदा 300 ग्रॅम। मैदा व्यवस्थित चाळूनच आपल्याला इथे घ्यायचं आहे, म्हणजे त्यातले जाड कण असतील तर ते काढून टाकता येतात। रवा लागणार आहे आपल्याला 50 ग्रॅम। रवा का टाकतो आपण, कारण रव्यामुळे ना भटुरे खायला मस्त कुरकुरीत होतात। आता रवा आणि मैदा आधी मिक्स करून घेऊ, मग मीठ टाकून घेऊ चवीनुसार। नंतर भटुऱ्याचं पीठ फुलण्यासाठी ना मी थोडासा खाण्याचा सोडा इथे ॲड करणार आहे। मग दही ॲड करते। दही आपल्याला आहे ना रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे, साधारण 3 ते 4 टेबलस्पून आहे हे। आधी आपण एवढं मिक्स करून घ्यायचं आहे। दही मैद्यात व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यात आपण पाणी टाकून हे मिश्रण भिजवून घेणार आहोत। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे मिश्रण भिजण्यासाठी पाणी आपल्याला कोमट घ्यायचं आहे। थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकत सॉफ्ट असा पिठाचा गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे। तसे भटुरे हे पुरीच्या कुटुंबातले म्हणता येतील, पण भटुरे बनवताना आंबवण्याची प्रोसेस केली जाते, जी पुरी करताना आपण करत नसतो। तर हे बघा, इथे आपलं सर्व मिश्रण एकजीव होऊन आपण भटुऱ्यासाठी मस्त नरम असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता एक चमचाभर तेल ह्या गोळ्यावर टाकून पुन्हा हा गोळा आपल्याला व्यवस्थित मळवून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, एक कॉटनचा कापड थोडासा ओला करून ह्या भटुऱ्याच्या पिठावर झाकून याला आपण कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी हे असं भिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण छोलेची भाजी बनवून घेऊ। ढाबा स्टाईल अमृतसरी छोले मसाल्यासाठी लागणारे 1 कप छोले। हे 1 कप छोले आपल्याला स्वच्छ धुवून 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आहेत। हे बघा, मी हे रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी छोले छान भिजलेले दिसत आहेत। यांना आपण पुन्हा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला या छोल्यांना टाकायचं आहे एका प्रेशर कुकरमध्ये आणि छोले बुडतील एवढंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे कुकरमध्ये। मग मी टाकणार आहे 1 टीस्पून मीठ, चिमूटभर सोडा ॲड करते। छोले मऊसर शिजावे म्हणून सोडा घातला जातो यात। या छोल्यांना मस्त कलर आणि मसालेदार टेस्ट यावी यासाठी एका स्वच्छ कापडात घेतले 2 चमचे चहा पावडर, 3 हिरवी वेलची, 4 ते 5 लवंग, मग 1 दालचिनीचा तुकडा, 1 तेजपान घेतलं आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला ह्या कापडात पक्क बांधून घ्यायचं आहे आणि मग ही कापडची पुरचुंडी इथेच आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायची आहे। या छोले मसाल्यामध्ये हे टाकण्याचं कारण असं आहे की भाजीला छान गडद रंग येतो आणि ढाबा स्टाईल चव येण्यासाठी छोले चहाच्या पावडर आणि खडे मसाल्यामध्ये शिजवले जातात। आता हे सर्व मिश्रण आपल्याला 3 ते 4 शिट्टी येऊन मस्त शिजवून घ्यायचं आहे। छोले शिजतात तोपर्यंत आपण इकडे छोले मसाला बनवून घेऊ। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1/2 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून अनारदाना पावडर, 1/2 टेबलस्पून कसुरी मेथी घेते, 1 टीस्पून काळं मीठ, मग 1 टेबलस्पून लाल तिखट घ्यायचे आहे, मग 1 टीस्पून हळद, 1/2 टेबलस्पून धने पावडर घ्यायची आहे, 1/2 टीस्पून आमचूर पावडर। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। हे बघा, मार्केटमध्ये रेडीमेड मिळतो अगदी तसाच छोले मसाला आपण इथे बनवून घेतलेला आहे। आणि आता कुकर उघडून ही चहा पावडर आणि मसाला बांधलेलं कापड आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। छोलेही आपले इथे मऊसर शिजलेले आहेत। आता काय करायचं आहे, हे छोले एका चाळणीत काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे। का तर ते सांगते मी पुढे। नेक्स्ट बघू ग्रेव्ही बनवण्याची प्रोसेस। पॅनमध्ये तेल टाकते 2 टेबलस्पून। तेल थोडंसं गरम झाल्यावर इथे आपण टाकणार आहोत कांद्याची पेस्ट। 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत मी आणि त्यांना जाडसर कापून मिक्सरमधून पेस्ट करून घेतली आहे। मीडियम फ्लेमवर 2 मिनिट आपल्याला ही पेस्ट तेलात परतवून घ्यायची आहे। 1-2 मिनिटांनंतर ॲड करू 1 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट। कांद्याच्या पेस्टऐवजी आपण कांदे बारीक करून पण टाकू शकतो, पण ग्रेव्हीला स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी आपण इथे कांद्याची पेस्ट टाकलेली आहे। जेव्हा आपल्याला या दोघंही पेस्ट व्यवस्थित मिक्स झालेल्या दिसतील तेव्हा आपल्याला ॲड करायची आहे टोमॅटोची प्युरी। 3 लहान टोमॅटो घेतले होते मी या प्युरीसाठी। आता ही टोमॅटोची प्युरी तोपर्यंत शिजवायची जोपर्यंत टोमॅटोचा कच्चापणा कमी होत नाही। ही प्युरी लवकर शिजावी म्हणून थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि साधारण 5 मिनिट मीडियम फ्लेमवर पॅन कवर करून ही प्युरी शिजू देऊ।
इथे 5 मिनिट झाले, टोमॅटो प्युरी छान शिजलेली दिसते। तर ह्या स्टेजला आल्यावर जो छोले मसाला आपण बनवला होता तो ॲड करायचा आहे। 2 टेबलस्पून छोले मसाला आपण इथे टाकणार आहोत आणि मग घ्यायचं आहे 1 टेबलस्पून गरम मसाला। आपण बाजारातून रेडीमेड मसाला न वापरता घरीच ऑथेंटिक आणि टेस्टी असा छोले मसाला बनवून घेतलेला आहे आणि ओव्हरऑल हा मसाला शिजवण्यासाठी आपण 1 कप पाणी टाकून 2 मिनिट हे सगळे मसाले व्यवस्थित प्युरींसोबत परतवत मसाला शिजवून घ्यायचा आहे। हे बघा 2 मिनिटांनी ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे आणि मसाल्यातून छान तेलही रिलीज झालेले दिसते। तेव्हा आपल्याला ॲड करायचं आहे बॉईल करून घेतलेले छोले आणि हे छोले सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स होतील असं परतवून घ्यायचं आहे। एकदा हे छोले मिक्स झाले की जे पाणी आपण छोले शिजवण्यासाठी यूज केलं होतं तेच पाणी आपण इथे भाजीसाठी वापरणार आहोत। तर तुम्ही सुद्धा हे पाणी टाकून न देता भाजीसाठीच यूज करायचं आहे, कारण हे पाणी खूप फ्लेवरफुल असतं। मग 1 उकळी आली की मीठ टाकून घेऊ। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण मीठ छोले शिजवताना, प्युरी शिजवताना आणि छोले मसाला बनवतानाही काळं मीठ टाकलेलं आहे। आता फक्त 3 ते 4 मिनिट हे छोले मसाला ग्रेव्ही आपल्याला शिजू द्यायची आहे। एक 3 ते 4 मिनिटांनी बघा मस्त स्पायसी स्मेल येतोय भाजीचा। तर काय वाटतं, छोले मसाला आपला रेडी आहे का? तर नाही, एक छोटीशी आणि महत्त्वाची प्रोसेस राहिली आहे, ती म्हणजे तडका। तर तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेते 1 टेबलस्पून। तेल गरम झालं की ॲड करू 7 ते 8 लसूण बारीक कट करून घेतलेले। मस्त फ्लेवर येतो लसूणच्या तडक्यामुळे छोलेच्या भाजीला। सोबतच मी इथे ॲड करणार आहे 2 हिरवी मिरची। मिरचीसुद्धा मी लांबट अशी कट करून घेतलेली आहे आणि तोपर्यंत हे आपल्याला फ्राय करायचं आहे जोपर्यंत लसूणचा कलर चेंज होत नाही। आणि मग काय करायचं आहे, गॅस ऑफ करून ॲड करायचं आहे 1/2 टेबलस्पून लाल तिखट आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तिखट जळणार नाही। आता ह्या गरम गरम तडक्याला लगेच छोले मसाला भाजीवर टाकून घ्यायचं आहे। मग कोथिंबीर टाकून घेऊ पसरवून। तर आहे ना मस्त स्ट्रॉंग स्पायसी आणि टेस्टी असा छोले मसाला। आता इकडे छोले मसाला बनवून रेडी आहे। मी 2 तासांनी हा मैद्याचा गोळा चेक करते। तर हे बघा खूप सॉफ्ट आणि छान फुललेलं दिसतंय आपलं भटुऱ्याचं पीठ। पुन्हा एकदा आपण याला हाताने छान सॉफ्ट बनवून घेणार आहोत आणि हे बघा आता भटुरे बनवण्यासाठी पीठ आपलं रेडी आहे। जेवढ्या साईजचे भटुरे बनवायचे असतील ना तसा लहान मोठ्या आकाराचा गोळा हातावर घेऊन मळून घ्यायचा आहे। पूर्ण एकसारखा सॉफ्ट दिसला पाहिजे, कुठेही क्रॅक नसला पाहिजे गोळ्याला। तर हे बघा भटुऱ्यासाठी मैद्याचा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पिठाचे सुद्धा गोळे बनवून घेतलेले आहेत। आता बघू नेक्स्ट प्रोसेस। एका प्लेन सरफेसवर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग हा पिठाचा गोळा आपल्याला हलकाशा हाताने लाटून घ्यायचा आहे। भटुरे लाटताना आहे ना पिठाचा किंवा मैद्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, खाली सरफेसला तेल लावूनच आपल्याला हे भटुरे लाटून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला भटुरे लांबट पाहिजे किंवा गोल पाहिजे तसे तुम्ही लाटून घेऊ शकता। मी गोलाकार करते। तर हे बघा भटुरे असे मध्यभागी पातळ आणि कडांना किंचितसे जाडसर राहतील असेच लाटून घेतलेत मी आणि राहिलेले भटुरे सुद्धा आपण अशाच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत। तर भटुरे आपले लाटून तयार आहेत। आता यांना तळण्यासाठी मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं हाय फ्लेमवर। हे बघा चेक करून बघते। तर इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता हे भटुरे आपण तेलात सोडणार आहोत। भटुरे तेलात तेव्हाच टाकायचे जेव्हा तेल पूर्ण गरम झालेलं असेल, नाहीतर काय होईल भटुरे पूर्ण ऑइली तर राहतीलच आणि ते फुलणार पण नाही। तर तेवढी काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने भटुरेला चाळणीने थोडं थोडं हलवत राहायचं आहे, खूप दाबायचं नाही आहे। आणि थोड्याच वेळाने बघा किती मस्त फुललं आहे आपलं भटुरं। आता ह्या भटुऱ्याला आपण पलटवून घ्यायचं आहे म्हणजे दुसरी साईड पण त्याची फ्राय होईल। पण पलटवून घेताना काळजी घ्यायची आहे कारण तेल उडू शकतं। तर हे बघा दुसरी साईड पण आता भटुऱ्याची फ्राय झालेली आहे। आता याला आपण बाहेर काढून घेऊ आणि असेच राहिलेले भटुरे पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर बाहेरून क्रिस्पी आणि आतून स्पॉन्जी असे बलूनसारखे फुलणारे भटुरे इथे तयार आहेत। तर छोले भटुरे आपले सर्विंगसाठी तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।